हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, विभूतीपाद, सूत्र क्रमांक 18. संस्कार साक्षात्करणात पूर्वजाती ज्ञानम. संस्कारावर संयम केला तर साक्षात्कार होऊन पूर्वजन्माचं ज्ञान होतं. याचं निरूपण 3 प्रकारे करायचं आहे. 1. संस्कारावर संयम केला तर योग्याला पूर्वजन्मीचं ज्ञान होतं. याचा अर्थ या सूत्रात पूर्वजन्म गृहीत धरलेला आहे. हे लक्षात घेऊन प्रथम याचं निरूपण करायचं आहे. आपला जन्म संचित पूर्व संस्कार भोगून संपवण्यास योग्य अशा योनीत होतो. म्हणजे जन्मताच पूर्वसंस्कार आपल्याबरोबर घेऊन आपण जन्माला येतो. योगी निरोध परिणामादीमुळे चित्तवृत्तींपासून दूर जाऊ लागतो. निरोध परिणामादीमुळे धर्म परिणामादी होतो. यामुळे योगी शुद्ध होऊ लागतो. तो जसजसा शुद्ध होतो तसतसे त्याचे पूर्वसंस्कार उदान होऊन क्षीण होण्यासाठी चित्ताच्या आतून स्मृतीत साठू लागतात. स्मृती ही वृत्ती आहे. निरोध परिणामादीमुळे वृत्ती दूर होऊ लागतात. यामुळे जर या स्मृतीतील संस्कारावर संयम केला तर योग्याला त्यामधून पूर्वजन्मीचे ज्ञान होते. याचा दुसरा अर्थ असा की जे संस्कार भोगून संपले आहेत अशा पूर्वजन्मीचे ज्ञान योग्याला होणार नाही. कारण जे भोग संपले आहेत त्याचे संस्कार चित्तात संचित असणार नाहीत. त्यामुळे ते स्मृतीत येणार नाहीत. या पूर्वसंस्कारातून मुक्त व्हायचं असल्यामुळे योगी पूर्वजन्मीची वाच्यता करत नाही. संस्कारांवर संयम केला तर योग्याला पूर्वजन्मीचं ज्ञान होतं. आता येथे पूर्वजन्म गृहीत न धरता याचे निरूपण दुसऱ्या प्रकारे करायचं आहे. जसजसा योग्याचा अध्यात्माचा अभ्यास गहन होत जातो तसतसा तो शुद्ध होऊ लागतो. योगाभ्यासामुळे तो भौतिक जगतापासून मनाने दूर जाऊ लागतो. केवळ देह जगवण्यापुरता तो या भौतिक गोष्टींशी संबंध ठेवतो. बाकी त्याची टाळी ब्रह्मानंदी लागलेली असते. परंतु अशा अवस्थेतही योग्याच्या चित्तात भौतिक अयोगिक विचार येतात. हे असे विचार मनात आले की खुद्द तो योगीसुद्धा विस्मय पावतो. त्याचे त्यालाही समजत नाही की आता योगाचरण करत असूनही असे विचित्र विचार त्याच्या मनात कसे आले. हे आध्यात्मिक योगसाधना सुरू करण्याआधी जगलेल्या आयुष्याचे संचित संस्कार असतात. योगाच्या अध्यात्म योग साधनेमुळे ते आता चित्तातून स्मृतीत जाऊन तेथून ते निरोध संस्कारित होत असतात, क्षीण होत असतात. त्यावेळी एखाद्या वेळेस ते मनात हळूच डोकावून उपभोगांचा प्रयत्न करतात. अशा वेळी योगी प्रलोभनांना भुलला तर तो योगभ्रष्ट होतो. परंतु बहुतांशी योगी त्यांच्या योगिक आचरणामुळे असे विचार सहज दूर करतो. अशा या अवस्थेत जर त्या पूर्वायुष्यातील संस्कारावर संयम केला तर योग्याला त्याचा पूर्वेतिहास स्पष्ट आठवतो. आता मध्यम मार्गी विचार करायचा आहे. पुनर्जन्म असो किंवा नसो, या अशा विचित्र स्मृतीचा योग्याला एक चांगला उपयोग करून घेता येतो. त्याच्या या पूर्वसंस्कारित स्मृतींमुळे तो आता योगाचरण सुरू केल्यावर तसा पुन्हा वागू शकत नाही. एकतर त्याला त्यातील फोलपणा पूर्वानुभवामुळे आठवतो आणि तो लगेचच त्यापासून परावृत्त होतो. तसेच एखादी गोष्ट भरपूर केलेली असली की त्यातील आकर्षण निघून जाते. त्यामुळे योगी पुन्हा अशा भोगांकडे आकर्षित होत नाही. पुनर्जन्म होत असला तर आपले शरीर जरी नवीन असले तरी मन मात्र जुनेच असते. ते पूर्व गतजन्मातील संस्कार घेऊन आलेले असते. त्यामुळे या जन्मीच्या आचरणावरून आपल्याला आपल्या पूर्वजन्मीचे ज्ञान होते. या ज्ञानाचा उपयोग करून गतजन्मांमध्ये झालेल्या चुकांपासून परावृत्त होऊन या जन्मी आपण आपला आत्मोद्धार करू शकतो. आपण आपल्या सद्य आयुष्यात केलेल्या चुकीची जाणीव झाली की त्यापासून बोध घेऊन आपण आपले त्यापुढील आयुष्य सुधारू शकतो.
हाच आपला पुनर्जन्म असतो. शरीर तेच असते, परंतु येथे आपण आपले मन सुसंस्कारमय घडवायला सुरुवात करतो. गत आयुष्यात केलेल्या चुका पुन्हा करत नाही. आता आपण सजग होतो. येथून पुढील आयुष्यात बेहोशीत न येथून पुढील आयुष्य बेहोशीत न घालवता आपण जागृत होऊन जगू लागतो. त्यायोगे आपण आपला आत्मोद्धार करू शकतो. हरिओम.